मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिष्यांची परीक्षा ही कथा. द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना बाण मारण्याचे शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य तयार होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवले. त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला. तो पक्षी एका झाडाच्या शेंड्याजवळ बांधला. सर्व शिष्यांना एकत्र जमवून ते म्हणाले, झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याचे डोके कोण उडू शकेल ते पाहूया. द्रोणाचार्य युधिष्ठिरला म्हणाले, पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड, त्या पक्षावर नेम धर. युधिष्ठिरने धनुष्याला बाण जोडला आणि पक्षावर नेम धरला. द्रोणाचार्य म्हणाले, आता तुला हे झाड दिसते का? मी दिसतो का? तुझे भाऊ दिसतात का? युधिष्ठिर म्हणाला, मला ते झाड दिसते, आपणही दिसता आणि भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, तू त्या पक्षाचे डोके उडू शकणार नाहीस, बाजूला हो. मग दुर्योधनाची पाळी होती. त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले. मग ते म्हणाले, दुर्योधना, तुला हे झाड दिसते का? मी दिसतो का? तुझे भाऊ दिसतात का? दुर्योधन म्हणाला, होय, मला हे झाड दिसते, आपण दिसता, माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो. द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले. इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्न विचारले. सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली. त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी बाजूला उभे केले. अखेर त्यांनी अर्जुनाला बोलवले. अर्जुनाने धनुष्याला बाण जोडला व नेम धरला. द्रोणाचार्यांनी त्याला विचारले, अर्जुना, तुला हे झाड दिसते का? मी दिसतो का? तुझे भाऊ दिसतात का? अर्जुनाने उत्तर दिले, मला फक्त पक्षी दिसतो, झाड दिसत नाही, आपण दिसत नाही, माझे भाऊही दिसत नाहीत. द्रोणाचार्य प्रसन्न झाले. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, नीट विचार करून उत्तर दे. तुला पक्षीच दिसतो आहे की आणखीन काही, ते नीट पाहून सांग. अर्जुन म्हणाला, मला त्या पक्षाचे फक्त डोके दिसते, इतर काही दिसत नाही. अर्जुनचे ते उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बाण सोड. अर्जुनाने बाण सोडला. त्या बाणाने पक्षाचे डोके उडवले. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शाबासकी दिली. ते सर्व शिष्यांना म्हणाले, बाळांनो, ज्यावर नेम धराल त्यावरच संपूर्ण लक्ष असू द्या, तरच यशस्वी व्हाल.